श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च मालादंडकमंडलुधर कंट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रजालका विनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर गम्यलीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञान तिमिरनाशक विद्याकाननच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्ति कुमार दत्तात्रय नमियेला धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाची योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची ऐसी एकूण या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोनी आता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी भूतग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावदंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलवितीमान तयांचे चरण नमियेले ईशचरणी जळले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आधर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ती एकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आधारे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरोणी जे भजतीत होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती केवले प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचाप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साच्या आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्य मुख करोनी उत्तर दिले दया लागोनी आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली
मग तेथून सहजगती पातलो गोदात टाका प्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी पाजलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथोनी आज आले. ते पासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत असे मुळा पासोनी. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही अतिवर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शन देती दयांसी. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्रसारामृते द्वितीयोऽध्यायः. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार धाविती, काही वर्ष करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन स्वामींसी टोळ जाते अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. ते धोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद्य होता तो करीत यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळापाचे गृहाप्रती, स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती सोळाप करी आदर. योग योगाधिक काही चोळापाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळापाची चित्ती आनंद झाला बहुसाळ. ते पासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसे दिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गाडीवरी, दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळापाचे गृहाप्रती आले कोणी एकयती, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, या पुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवानी, गावात यती येओनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही, आता जाओ निलवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य परी येओनी आताच देती दर्शना. राव मुखांतून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती उंगली रायाची. पुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोऽध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्रसारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोऽध्यायः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.